मनसेसोबतच्या युतीबाबत स्थानिक पातळीवर राजकीय स्थितीचा आढावा घेऊन माहिती द्या, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्यात। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुख नेत्यांची बैठक घेतली। युती आघाडी होईल किंवा नाही होईल, पण सर्व जागांवर लढण्यासाठी पक्ष म्हणून तयार राहा, अशा सूचनाही उद्धव ठाकरेंनी केलेल्या आहेत। युती की आघाडी किंवा कोणासोबत जायचं याचा लवकरात लवकर निर्णय जाहीर करा, अशी भूमिका शिवसेना भवन मधील बैठकीत भास्कर जाधव यांनी मांडली। कार्यकर्ते तयारी करतात आणि नंतर उमेदवारी मिळाली नाही तर नाराज होऊन दुसरीकडे जातात किंवा अपक्ष उभे राहतात, त्याचा पक्षाला फटका बसतो। युती संदर्भात लवकर निर्णय घ्यायला हवा, असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। मनसेसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकलंय। यावरून मनसेच्या संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंना सवाल केले। युतीसाठी आताच एवढा उत्साह का? 60 आमदार आले असते तर आता सारखा उत्साह असता का, असा सवाल देशपांडेंनी उपस्थित करत युतीसाठी दबाव आणू नका, असा इशारा दिला। एकनाथ शिंदेंची शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचं पुन्हा एकदा अमित शहांनी म्हटलंय। मुंबईतील कार्यक्रमातून उद्धव ठाकरेंना अमित शहांनी पुन्हा डिवचलंय। उद्धव ठाकरेंनी अमित शहांसह भाजपवर जोरदार टीका केली होती, त्याला अमित शहांनी उत्तर दिलं। मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकारनं सर्वाधिक निधी दिल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी म्हटलंय। मोदी सरकारनं गेल्या 10 वर्षात 7 लाख कोटी मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी दिल्याचं अमित शहा म्हणालेत। तुमच्या हातात एवढ्या वर्ष मुंबई आणि महाराष्ट्राची सत्ता होती, तुम्ही मुंबईचा विकास का केला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तसंच डबल इंजिन सरकारमुळे मुंबईचा विकास झाल्याचं अमित शहा म्हणाले। भरत गोगावलेंनी निवडणुकीदरम्यान अघोरी पूजा केल्याचा आरोप करत तसे व्हिडिओ समोर आणण्यात आले होते। त्यानंतर आता शिंदेच्या शिवसेनेच्या आणखी एका आमदारानं अघोरी पूजा केल्याचा आरोप केलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिंदे गटाच्या आमदारानं निवडणुकीपूर्वी अघोरी विद्या करून निवडणूक जिंकल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी तसा आरोप केलाय। मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं उसंत घेतली आहे। ठाणे जिल्ह्यातही पावसाचा जोर ओसरलाय, मात्र कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। कल्याणच्या काळू नदीवरील पुलाची रेलिंग पाण्यात वाहून गेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नदीला पूर आलाय आणि या पुराच्या पाण्यात पुलावरील संरक्षक कठडे वाहून गेले, तर त्यामुळे वाहतुकीसाठी धोका निर्माण झाला। पालघरच्या समुद्रात पोहण्यासाठी गेलेले 6 जण बुडाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली होती। 5 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं असून एक जण अजूनही बेपत्ता आहे। बेपत्ता तरुणाचा स्थानिक नागरिकांच्या मदतीनं शोध सुरू आहे। अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी अमेरिकेत पाठवला जाणार आहे। अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी बोईंग 7878 ड्रीमलाइनर विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला होता। विमानात आग लागल्यानंतर ब्लॅक बॉक्स इतका खराब झालाय की त्यातून डेटा रिकव्हर करणं कठीण झालंय, त्यामुळे तो अमेरिकेत तपासणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्रासाठी रेल्वे विभागानं यंदा 81,000 कोटी रुपयांची तरतूद केली असून एकट्या मुंबई आणि MMR मध्ये आज घडीला 16,000 कोटी रुपयांची कामं सुरू आहेत। मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या 3 वर्षात दुप्पट केली जाईल, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। पालघर रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्यानं पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाली होती। वांद्रे अजमेर एक्सप्रेस स्थानकात येत असताना ओव्हरहेड वायर तुटली होती, त्यामुळे गुजरातकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला। पश्चिम रेल्वेच्या सर्व प्रवासी आणि मालगाड्यांच्या 978 इलेक्ट्रिक आणि डिझेल इंजिनमध्ये सुरक्षेसाठी AI कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। यासाठी 100 कोटींचा अंदाजे खर्च येणार आहे। या सीसीटीव्हीतून प्रत्येक हालचाल टिपणार आहे, तर अपघाताचं कारण शोधणं सोपं होणार आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर काल दिवसभरात 36 पेक्षा जास्त लोकल रद्द झाल्याची माहिती समोर आली, त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला। पश्चिम रेल्वेवर पॉइंट फेल्युअर तर मध्य रेल्वेवर पेंटोग्राफमध्ये बिघाड झाल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती। दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो 2A आणि दहिसर गुंदिवली मेट्रो 7 मार्गिकांना प्रवाशांचा प्रतिसाद वाढतोय। या दोन्ही मार्गिकांवरील दैनंदिन प्रवासी संख्येनं बुधवार 18 जून रोजी विक्रम केला आणि या मार्गिकेवरून बुधवारी तब्बल 2,94,611 प्रवाशांनी प्रवास केला। या दोन्ही मार्गिकांवरील आतापर्यंतची ही सर्वाधिक प्रवासी संख्या आहे।
राज्य सरकारच्या परवानगीशिवाय बाईक टॅक्सी सेवा पुरवल्याबद्दल रॅपिडो आणि उबर बाईक टॅक्सी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। आझाद मैदान पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवलाय। आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 30% वाढ झाली आहे। वाढतं प्रदूषण आणि पेट्रोल डिझेल सारख्या इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यावर नागरिक भर देत आहेत। शहराच्या बाहेर नव्हे तर शहराच्या आत झोपडपट्टीवासियांना घर उपलब्ध करून देणं हे समानतेच्या दिशेने उचललेलं एक पाऊल आहे, असं मत उच्च न्यायालयानं DCPR 2034 चा नियम 17(3)(d)(2) रद्द करण्यास नकार देताना व्यक्त केलंय। शहरी असंतुलन दुरुस्त करून समानतेचं समर्थन करणारा हा नियम आहे, असं निरीक्षण न्यायाधीश अमित बोरकर आणि न्यायाधीश सोमशेखर सुंदरसेन यांच्या खंडपीठानं एनजीओ अलायन्स फॉर गव्हर्नन्स अँड रिन्युअल दाखल केलेल्या याचिकेवरील निकालात नोंदवलेलं आहे। कल्याण पूर्वेतील खडेगोलवतीच्या 100 फूट रस्त्याजवळील पूल खचलेला आहे। 2 दिवसांच्या संततधार पावसामुळे हा पुलाचा काही भाग कोसळलाय, तर हा पूल बंद असल्याचं महापालिकेने स्पष्ट केले। मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी कोणतीही बॅरिकेडिंग नसून पुलावर वाहतूक सुरूच असल्याचं दिसून आलं। मुंबईतील समुद्राचा कचरा रिमोट बोटींनी काढण्यात येणार आहे। मुंबई महापालिका समुद्रातून वाहून येणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या बोटींचा वापर करणार आहे। त्यासाठी 2 बोटींची खरेदी महापालिका करणार आहे। उल्हासनगर शहरात अनेक महिन्यांपासून सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे। त्यासाठी शहरातील अनेक रस्ते खोदले, त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर चिखल साचत असल्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। तात्काळ हे खड्डे बुजवले नाहीत तर मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा देण्यात आला। कल्याणमध्ये जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पावसाचं पाणी साचतंय, त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। तातडीनं खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली। नवी मुंबई महानगरपालिकेचा विकास आराखडा अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात आलाय आणि या आराखड्याला लवकरात लवकर मंजुरी देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। ठाण्यात परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर बांधकामं सुरू आहेत, या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं महापालिकेला दिलेत। एका भूखंडावरील तळ बुजवून त्या ठिकाणी 13 जमिनी बेकायदेशीरपणे उभारण्यात आल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली होती। राज्यातील महत्त्वाकांक्षी 11 प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 53,000 कोटींची तरतूद करण्याचे निर्देश देण्यात आले। त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गासाठी 12,000 कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। राज्यातील विठ्ठल भक्तांसाठी एसटी कडून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येईल। त्यासाठी भाविकांना जवळच्या आगारात संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर एसटी बसमधील विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार आहे। एसटी कडून पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर 12 ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचं नियोजन करण्यात आलंय। त्यासाठी 200 सुरक्षा कर्मचारी आणि अधिकारी यात्रा काळात तैनात असतील। पहिलीपासून हिंदी सक्ती केल्यास त्याचे राज्यभरात पडसाद दिसतील असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिला। तसंच राज्यात हिंदी सक्ती होऊ देणार नसल्याची भूमिका संदीप देशपांडेंनी घेतली आहे। सरकार आडमार्गाने हिंदी सक्ती करत आहे, त्याला मनसे टोकाचा विरोध करणार असल्याचं मनसेने स्पष्ट केलंय। अंबरनाथमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात रिक्षा चालकांनी आंदोलन केले। पालिकेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केल्यानंतर पालिकेकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने रिक्षा चालक आक्रमक झाले। त्यांनी पालिकेत घुसण्याचा प्रयत्न करत घोषणाबाजी केली। सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांना अडवलेलं आहे। वसई तहसीलदार कार्यालयाबाहेर आगरी कोळी समाजाच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलेलं आहे। 28 RMC आणि डांबर प्लांटवर अद्याप ठोस कारवाई न झाल्यानं आंदोलन करण्यात आलं। नाले बुजवून अवैध माती भराव करणारे हे प्लांट कायमचे बंद करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली। भिवंडीतील पडघा, कल्याण आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या। पडघामधील पोलीस निरीक्षकाची कल्याणमध्ये बदली झाली आहे। कल्याणमधील पोलीस निरीक्षकांची पुण्यात बदली झाली। शहापुरातील पोलीस निरीक्षकांची पडघामध्ये बदली झाली आहे। पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनचा धोका वाढत असल्याचं दिसून येत आहे। पावसात सतत भिजणं, ओलसर कपडे परिधान केल्यानं त्वचेच्या रुग्णसंख्येत वाढ झाली। त्यामुळे रुग्णालयात त्वचा विकारांचे रुग्ण 30 ते 40% वाढलेले आहेत। मुंबईतील पवई निमस्तर जलाशयाच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 23 जून नंतर पुढील 4 दिवस कुर्ला, भांडूप आणि पवईतील नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावं असं आवाहन करण्यात आलंय।
भिवंडीतील कामवारी नदीत महापालिकेने स्वच्छता मोहीम राबवली। जेसीबीच्या साह्याने नदीपात्रातील जलपर्णी काढण्यात आलेली आहे। बीबीए, बीसीए, बीबीएम आणि बीएमएस या अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या अतिरिक्त सीईटी 19 आणि 20 जुलै रोजी घेण्यात येतील। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून तारीख जाहीर करण्यात आली आहे। कल्याणमध्ये डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय। यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय तर आणखी एक तरुण जखमी झालाय। डंपरला ओव्हरटेक करताना हा अपघात झालाय। बाईकवरून खाली पडल्यानंतर तरुणाच्या अंगावर डंपर गेला, यातच त्याचा मृत्यू झालाय। मुंबई विमानतळावर तब्बल 24 कोटींचा गांजा जप्त करण्यात आला। सीमा शुल्क विभागाने ही कारवाई केली। या प्रकरणी थायलंडहून मुंबईत आलेल्या तिघांना अटक करण्यात आली।